बातमी आहे उत्कर्ष रुपवते यांच्या वक्तव्यासंदर्भात। काँग्रेस बंडखोर उत्कर्ष रुपवते यांनी शिर्डीमध्ये त्याच लोकांना बघून नागरिक कंटाळलेले आहेत असं म्हणत उत्कर्ष रुपवते यांनी दावा केलेला आहे। शिर्डीत त्या उमेदवारांना लोक कंटाळलेले आहेत, काँग्रेस बंडखोर उत्कर्ष रुपवते यांचा दावा। उत्कर्ष रुपवते यांनी काँग्रेसचा हात सोडत वंचितची साथ धरलेली आहे। प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी वंचितमध्ये प्रवेश केला। तर यावेळेस उत्कर्ष रुपवते यांच्यासोबत बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी महायुतीला आव्हान देत या ठिकाणी वंचितने देखील रणशिंग फुटलाय। या ठिकाणी वंचितचे बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेऊन नुकताच काँग्रेसच्या पदांचा राजीनामा देत उत्कर्ष रुपवते या निवडणुकीत उतरल्यात। काय नेमकी भेट होते, भेटीच्या मागचा उद्देश काय होता? लोकसभेच्या माध्यमातून जी चर्चा आदरणीय बाळासाहेबांसोबत झाली आणि एकूणच लोकसभा मतदारसंघाची जी परिस्थिती आहे ती समजावून सांगितली, आपला त्याच्यामध्ये कसा रोल असू शकतो आणि कसं एक पॉझिटिव्ह त्याच्यामध्ये रिझल्ट आपल्याला मिळू शकतो, ही सगळी चर्चा झाली आणि 1-2 दिवसामध्ये काहीतरी एक पॉझिटिव्ह बातमी आपल्यापर्यंत येईल असं मला वाटतं। एकूणच जे मतदारसंघामधले वातावरण मी बघते त्या अनुषंगाने ही निवडणूक आता कुठेतरी जनता हातात घेताना मला दिसते, कारण जे काही उमेदवार समोर आले ते काही जनतेच्या मनातले नाही आहेत आणि जनतेला एखादा चांगला पर्याय उपलब्ध करून द्यावा ह्या माध्यमातून हा माझा प्रयत्न आहे। पक्षासाठी खूप काम केलं आणि फक्त महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राबाहेर जाऊन स्वतःच्या हिमतीवर, म्हणजे युवक काँग्रेसमध्ये जेव्हा मी काम केलं तेव्हा माझं वयही फार नव्हतं, 15 वर्ष आधीची गोष्ट, पण स्वतःची गाडी घेऊन एक मुलगी देशभर हिंडत होती अशी माझी प्रतिमा त्यावेळेस होती। पक्षाने जी संधी मला संघटनेत दिली ती राजकीय क्षेत्रात देणं गरजेचं होतं असं मला वाटतं आणि कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता जेव्हा राजकारणात उतरतो तेव्हा त्याला अपेक्षा असते की एका ठराविक संधी एका ठराविक वयामध्ये मिळाला पाहिजे, ती देऊ शकलं नाही पक्ष, याबद्दल मला खंत नेहमीच वाटेल आणि त्यामुळे एक वेगळा विचार करण्याचा मला निर्णय इथे घ्यावा लागला आणि वंचित बहुजन आघाडीचा एक चांगला पर्याय माझ्या पुढे होता आणि तो मी निवडलेला आहे। खरं हा लोकसभा मतदारसंघ जो राखीव झालाय तो इथे असलेल्या अनुसूचित जातीच्या मतांवरती किंवा त्या नंबर्सवरती झालेला आहे। त्या अनुसूचित जातीमध्ये सर्वात जास्त मतदार हे बौद्ध समाजाचे आहेत, 2.5 लाख ते 3 लाख मतदान इथे आहे। त्या समूहातल्या एकही लोकप्रतिनिधीला आजवर इथे संधी मिळाली नाही, ही खंत त्या समाजामध्ये आहे आणि ती मोठ्या प्रमाणात आता मला दिसते। मला वाटतं कुठल्याही पक्षाचा फायदा किंवा नुकसान करण्यासाठी मी या निवडणुकीत उतरलेले नाही, मी या निवडणुकीत जिंकण्यासाठी उतरलेले आणि त्यासाठीची समीकरणं, त्यासाठीचा सगळा प्रयत्न मी आणि माझे सगळे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जे असतील, आमच्या जो समाजाचे असतील, इतर समाजांचे असतील, जी सगळी समीकरणं जुळवण्याचा आम्ही प्रयत्न करतो, 100% मला हा विश्वास आहे की त्याच्यामध्ये यशस्वी होऊ। जी राजकीय गणित, राजकीय समीकरण आहेत त्या समीकरणाला मोडत नवीन समीकरण वंचितच्या माध्यमातून आता या निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळणार आहे। तिहेरी लढत ही आता होते, नेमकी कोणाची दमछाट होते, कोणाची पिछाहट होते आणि कोण विजयी होतं हे आता बघणं औचित्याचं ठरणार आहे। जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज करता शिर्डी, अहमदनगर।